प्यूरिटी को पर्सनैलिटी, रियलिटी, रॉयल्टी कहा जाता है। तो अपनी रॉयल्टी को याद करो। अनादि रूप में भी आप आत्माएं बाप के साथ अपने देश में विशेष आत्माएं हो। प्यूरिटी को पर्सनैलिटी, रियलिटी और रॉयल्टी कहा जाता है। पवित्रता, बाबा म्हणत आहे पवित्रता हे तुमचं चारित्र्य आहे, खरं चारित्र्य आहे। रियलिटी हे आपलं सत्य आहे, पवित्रता हा आपला स्वधर्म आहे, आपलं ओरिजिनल स्वरूप आहे। आणि रॉयल्टी म्हणजे आतमधून आपण दिव्य गुणांनी संपन्न। रॉयल्टी, रॉयल म्हणतात जे राजे शाही थाटामध्ये राहतात वरच्या हिशोबाने, तर ते रॉयल तसं। पण बाबांच्या नजरेमध्ये आपल्यामध्ये जी दिव्यता आहे ती रॉयल्टी आहे आणि ती दिव्यता पवित्रतेच्या आधाराने आहे। तर आपलं जे स्वरूप आहे ओरिजिनल ते पवित्र आणि दिव्य स्वरूप आहे, तेच आपलं चारित्र्य आहे। बाबा म्हणता है इस बात को बुद्धि में रखो, इसको अपने स्वरूप को याद करो। तो अनादि रूप में भी आप आत्माएं बाप के साथ अपने देश में विशेष आत्माएं हो। जैसे आकाश में विशेष सितारे चमकते हैं, ऐसे आप अनादि रूप में विशेष सितारा चमकते हो। अनादि रूप में म्हणजे परमधाम मध्ये, परमधाम मध्ये जेव्हा आपण आत्मा आहे तेव्हा आपली चमक विशेष चमक आहे, स्पेशल चमक आहे। जसं आकाशामध्ये पण काही काही तारे खूप चमकतात, तर तसं बाबा म्हणताय की तुम्ही परमधाम मध्ये जेव्हा आहे, सगळे आत्मे परमधाम मध्ये राहणार आहे, पण आपण जे बाबांचे बच्चे आणि जे पुरुषार्थ करणारे श्रेष्ठ बाबांचे बच्चे, त्यांची चमक काही वेगळी आहे। आपण एक 5 सेकंद स्वतःचं स्वरूप परमधाम मध्ये बघायचं आहे। परमधाम आकाशाच्या पार पलीकडे लाल सोनेरी प्रकाश पसरलेला आहे। तिथं परमात्मा आहे, चमकता दिव्य सितारा, आणि आपण त्याच्या बिलकुल समोर आपण आत्मा चमकतोय। तो अपने अनादि काल की रॉयल्टी याद करो। अनादि काल में परमधाम में हम कितने रॉयल थे। आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नव्हता, कोणताही व्यर्थ नव्हतं, कुठलाही विस्तार नव्हता या संसाराचा, जे आपण या संसारामध्ये आज गुरफटलेलो आहे। तेव्हा म्हणतात परमधाम मध्ये दिव्य, पवित्र, स्वच्छ, शुद्ध, निर्व्यर्थ, निरसंकल्प अशी स्थिती। तर ते याची आठवण आपण कायम ठेवायची। आपण तिथून आलेलो आहे आणि त्या स्थितीमध्ये होतो। हा सगळा विस्तार इकडचा आहे, नंतरचा आहे। ओरिजिनल आपण आत्मा रॉयल आत्मा आहे, 7 गुणांनी भरलेली आत्मा आहे। आपल्यामध्ये विकारांचं व्यर्थचं नामोनिशान पण नाहीये। दिवसभरामध्ये पण मधून मधून आपण आठवायचंय, आपल्या स्वतःला बघायचंय आपण, आणि तिथं आपण कशा स्थितीमध्ये, कुठलाही व्यर्थ नाही, कुठलाही विकार नाहीये, फक्त आत्म्यामध्ये 7 गुण भरपूर प्रमाणामध्ये। फिर सतयुग में जब आते हैं तो देवता रूप की रॉयल्टी याद करो। मग आपण शरीरामध्ये येतो, आत्मा या स्थितीमध्ये तिथं आहे, 7 गुणांनी संपन्न, व्यर्थ नाही, विकार नाही, बिलकुल निराकारी, निर्विकारी आणि निरहंकारी अवस्था।
तिथून आपण देवता रूपामध्ये आपण राहतो सतयुगामध्ये. परमधाम मधून आत्मा येते आणि देवताई आपला तो दिव्य जन्म होतो आणि देवताई शरीरामध्ये आपण राहतो. बाबा म्हणतात ती तुमची ती रॉयल्टी आठवा. कसं ते जीवन होतं, की ते दिव्य गुणांनी संपन्न असे तुम्ही होते. सभी के सिर पर रॉयल्टी की लाईट का ताज है. स्वतःला देवता रूपामध्ये आपण बघायचं. थोडा वेळ बघायचं. आपण परमधाम मधून खाली आलो, आत्मा बिलकुल चमकते, आत्मा खाली आलो आणि देवता शरीरामध्ये विराजमान झालो आणि आपल्या आसपास पूर्ण असं प्रकाश पसरलेला आहे. तर आपलं हे देवताई जीवन आपल्याला दिवसभरामध्ये पण अधूनमधून आठवलं पाहिजे, की आपण होतो तिथं कसे होतो, त्यावेळेला कसं दिव्य गुणांनी भरपूर होतो. आपण कोणावरतीही रागावत नव्हतो. आपण किती स्थिर राहत होतो तिथं. कसं सगळ्यांना आपल्याद्वारे सुख मिळायचं, आपल्याला सगळ्यांकडून सुख मिळायचं. आपण कसं शक्तिशाली स्थितीमध्ये होतो, सुख स्वरूप स्थितीमध्ये होतो. कसं किती आपण आनंदी राहत होतो. ते जीवन बघायचं, ते जीवन आठवायचं, त्याचं चित्र बघायचं बुद्धीच्या द्वारे. आता तर आपल्याला आठवायला पाहिजे, ते दिसायला पाहिजे, कारण जवळ आलेलं आहे स्वर्ग. आता ते जे नजारे स्वर्गाचे सीन सिनरिया आपल्या बुद्धीमध्ये चालू झाले पाहिजे आता. तो बाबा कहते हैं आप ऐसे हो, अनादि आदि कितनी रॉयल्टी है. फिर द्वापर में आओ तो भी आपके चित्रों जैसी रॉयल्टी और किसी की नहीं है. नेताओं के, अभिनेताओं के, धर्मात्माओं के चित्र बनते हैं, लेकिन आपके चित्रों की पूजा और आपके चित्रों की विशेषता कितनी रॉयल है. हमारी मूर्तियां बनती है द्वापर के बाद, तो हमारी कितनी पूजा होती है. नेताओं अभिनेताओं का नाम होता है, चलता है कुछ समय तक, फिर खत्म हो जाता है. पण 2500 वर्षापासून 2000 वर्षापासून आपल्या मूर्त्या बनवून, आपले मंदिर बनवून पूजा केली जाते. भूले नहीं है लोग अभी कि हमने संगम युग में उनको कितना दिया था, क्या क्या दिया था, कितनी शांति दी थी, कैसे रास्ता बताया था उनको. भूले नहीं है, इसलिए हमारी पूजा चल रही है. तो बाबा कह रहे हैं कि आप कितने रॉयल आत्माएं हो. आपके इतने दिव्य गुण आपके अंदर जागृत हो गए थे संगम युग में, जो आपने कितनों को सहारा दिया है. सतयुग त्रेता में आपकी स्थिति ऐसी रही है, सृष्टि को आपने पवित्र बनाकर रखा, और फिर द्वापर के बाद में भी हमारी स्थिति इतनी नीचे नहीं गई, क्योंकि हम ज्ञान लेकर गए हैं यहाँ से. तर बाबा म्हणतात आठवा परमधामचं स्वरूप, सतयुगातलं स्वरूप, द्वापर मधलं आपली जी पूजा स्टार्ट झाली आजपर्यंत चाललेली ते स्वरूप. तो बाबा कह रहे चित्रों को देखकर ही सब खुश हो जाते हैं. अभी हम तो चैतन्य में उपस्थित है. बाबा म्हणते तुमचे चित्र बघितले तरी त्यांना आनंद होतो, तुमची मूर्ती बघितली तरी त्यांना आनंद होतो. मूर्तीच्या दर्शनासाठी किती लाईन लावतात. बाबा म्हणतात आता तर तुम्ही चैतन्यमध्ये, जागृत स्थितीमध्ये डायरेक्ट त्यांच्या समोर उपस्थित आहे. तर आपल्याद्वारे त्यांना किती भासणं यायला पाहिजे, किती चांगलं वाटायला पाहिजे, कसे व्हायब्रेशन मिळाले पाहिजे. तो चित्रों द्वारा भी कितनी दुआएं लेते हैं. तो ये सब रॉयल्टी पवित्रता के सगळ्यात मोठा आधार त्याचा काय राहिलेला आहे, पवित्रता, दिव्यता. जी पवित्रता बाबांनी आधी आपल्याला समजून सांगितली. काल पण, आज पण, काल संध्याकाळी पण आपण बघितलं पवित्रतेची काय किती मोठी व्याख्या आहे. तर बाबा म्हणतात हे जे तुमचं स्वरूप बनलेलं आहे परमधाम मध्ये, सतयुगामध्ये तुम्ही देवता बनले, द्वापरपासून तुमची पूजा होतीये, त्याचं मूळ कारण, मूळ आधार आहे तुम्ही धारण केलेली पवित्रता.
तुमच्यामध्ये आलेली शुद्धी, तुमच्यामधली जी तुम्ही अशुद्धता काढून टाकलेली, जो कचरा काढून टाकलेला आहे विकारांचा आणि व्यर्थाचा, त्यामुळे तुमची इतकी स्थिती अति उच्च लेवलची बनलेली आहे, जी कोणाचीच नाही आहे दुनियेमध्ये. तो पवित्रता मुख्य है, जो संपूर्ण रीति मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क स्वप्न तक की पवित्रता. किसी के प्रति कोई गुस्सा नहीं, कोई ईर्ष्या नहीं, कोई द्वेष नहीं, कोई अशुभ भावना नाही, ये है पवित्रता. तर बाबा म्हणते या आधाराने तुम्ही मोठे झालेले आहे हे संपूर्ण ड्राम्यामध्ये. तो पवित्रता ब्राह्मण जीवन का जन्मसिद्ध अधिकार है. पवित्रता की कमी समाप्त होना चाहिए. बाबा म्हणता हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, पवित्र राहणं हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि पवित्रतेची कमी आता समाप्त झाली पाहिजे. जी काही कमी असेल पवित्रतेमध्ये, शुद्धतेमध्ये, प्युअर बनण्यामध्ये, ती आता कमी समाप्त झाली पाहिजे. ऐसे नहीं हो जाएगा, ऐसे नहीं, असं नका करू, असं नका समजू, अशी स्थिती नका ठेवू की हो जाएगा, नंतर होऊन जाईल. उस समय वैराग्य आ जाएगा तो हो जाएगा. बातें बहुत अच्छी अच्छी सुनाते हैं. बच्चे क्या सुनाते हैं की उस समय वैराग्य आ जाएगा तो हो जाएगा. शेवटी वैराग्य येईल आणि पूर्ण पवित्र बनून जाऊ आम्ही. शेवटी विनाश समोर दिसेल आम्ही आणि पूर्ण पवित्र बनून जाऊ. बाबा म्हणता है ऐसा नहीं सोचो. बाद में वैराग्य आ जाएगा तो हो जाएगा. बाबा कहते बच्चे बातें बहुत अच्छी अच्छी सुनाते हैं. बाबा आप फिक्र नहीं करो, हो जाएगा. बाबांना सांगता तुम्ही टेन्शन नका घेऊ, होऊन जाईल. आम्ही बनून जाऊ, आम्ही पवित्र बनून जाऊ. आमच्यामधली अशुद्धता काढून टाकू, आमच्यामधला जो अहंकार आहे तो काढून टाकू, आमच्यामधले विकार आहे काढून टाकू. तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही करतोय, करू. बाबा म्हणताय ऐसा नहीं, ये ढीलापन अब नहीं चलेगा. लेकिन बाबा कहते हैं, बाबा क्या कहते हैं बच्चे बाबा से, बाबा आप फिक्र नहीं करो, हो जाएगा. लेकिन बाप दादा को इस जनवरी मास तक स्पेशल पवित्रता में हर एक को संपन्न करना है. बाबा म्हणतात जे माझे बनलेले त्यांना मला या जानेवारी महिन्यामध्ये स्पेशल पवित्रतेमध्ये संपन्न करायचंय. स्पेशल पवित्रता धारण करायची. सगळ्या प्रकारचा कचरा बुद्धीमधून काढून टाकायचा आहे. जानेवारी महिन्यामध्ये बाबा म्हणताय करून दाखवा. तुम्ही पवित्रतेची जी दिव्यता आहे ती धारण करून दाखवा. तो बाबा की इच्छा है कि जनवरी में हो जाए, इस साल की अभी की जनवरी में हो जाए तो बहुत अच्छा है. पवित्रता सिर्फ ब्रह्मचर्य नहीं, व्यर्थ संकल्प भी अपवित्रता है. तो कौन सी चाहते हैं बाबा पवित्रता? सिर्फ ब्रह्मचर्य व्रत शुरुआत है, त्याच्या पुढे व्यर्थ संकल्प सुद्धा अपवित्रता आहे. व्यर्थ पण नाही चाललं पाहिजे, बिलकुल पण नाही चाललं पाहिजे. व्यर्थ संकल्प चले बाबा को अर्पण. व्यर्थ संकल्प में से अगर कुछ हमें सावधानी लेनी है तो सावधानी लेके आगे बढ़ जाना है. कुछ व्यर्थ चलता है, काही आपण कोणाचं काही बघितलेलं आहे, काही शिकलेलं आहे, तर ते त्याच्यातून सावधानी घेऊन पुढे चालायचं, पण व्यर्थ संकल्प मध्ये नाही चालवायचे. व्यर्थ संकल्प भी अपवित्रता है. व्यर्थ बोल रोग के, जिसको कहते हैं क्रोध का अंश रोग, वह भी समाप्त हो जाए. व्यर्थ संकल्प भी अपवित्रता आहे. मग बोलण्यामधलं व्यर्थ पण बाबा म्हणतात ती पण अपवित्रता आहे. बोलण्यामध्ये पण अपवित्रता नाही. आणि बोलण्यामध्ये काय येतं? क्रोधाचं रोग. पूर्ण क्रोध नाही येत तसा जसं दुनियावाल्यांना येतो, पण जोश मध्ये कधी कधी, तो बाबा कहते वो भी समाप्त हो जाए. संस्कार ऐसे बनाओ जो दूर से ही आपको देख पवित्रता के वाइब्रेशन ले. क्योंकि आप जैसी पवित्रता जो रिजल्ट में आत्मा भी पवित्र, शरीर भी पवित्र, डबल पवित्रता प्राप्त है. तो बाबा कहते हैं आप अपने आप को ऐसा बनाओ, आपके संस्कार ऐसे बन जाए,
म्हणजे जे रिपीटेड कर्म आपण करतो ते म्हणजे संस्कार. तर संस्कार म्हणजे कर्म आपण जे रिपीट करतोय त्याच्यामध्ये पवित्रता, कर्मामध्ये संपूर्ण पवित्रता. तर संस्कार पवित्र राहतील आणि संस्कार पवित्र झाले म्हणजे ती स्थिती आपल्या आतमध्ये झालेली आहे. तर बाबा म्हणताय कोणी पण तुम्हाला बघेल किंवा कोणाच्याही तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये याल, दूर से ही उसको पवित्रता के वाइब्रेशन जाएंगे. ऐसा अपने आप को बनाओ. कारण बाबा म्हणता है क्योंकि आप जैसी पवित्रता जो रिजल्ट में आत्मा भी पवित्र, शरीर भी पवित्र, डबल पवित्रता प्राप्त है. हमारी जैसी पवित्रता किसी को भी नसीब में नहीं है, कोई प्राप्त कर नहीं सकता है. हम डबल पवित्र है, आत्मा भी पवित्र, शरीर से भी पवित्र रहते हैं, आत्मा को भी पवित्र कर रहे. आत्मशुद्धी करण्याच्या प्रोसेस मध्ये आपण सामील झालेले. तर आपण आत्म्याला पवित्र बनवतोय आणि शरीराने पवित्र राहतोय. तो डबल पवित्रता बाबा कह रहे हैं आपके जैसी किसी को भी नहीं है. जब भी कोई भी बच्चा पहले आता है तो बाप का वरदान कौन सा मिलता है, याद है? पवित्र भव, योगी भव. तो दोनों बातें, एक पवित्रता और दूसरा फुल स्टॉप, योगी. पसंद है? बाप दादा अमृत वेले चक्र लगाएंगे, सेंटरों के भी चक्र लगाएंगे. बाप दादा तो 1 सेकंड में चारों ओर का चक्र लगा सकता है. तो इस जनवरी अव्यक्ति मास का कोई नया प्लान बनाओ. मनसा सेवा, मनसा स्थिति और अव्यक्त कर्म और बोल, इसको बढ़ाओ. तो 18 जनवरी को बाप दादा सभी की रिजल्ट देखेंगे. तो बाबा म्हणताय दोन्ही गोष्टींचं वरदान तुम्ही माझे बनल्याबरोबर तुम्हाला भेटतं. पवित्र भव, योगी भव. तर एक आहे पवित्रता आणि दुसरा आहे फुल स्टॉप, योगी. योगी भव मतलब कोई भी बात हो रही, कोणतंही काहीही प्रॉब्लेम आलेला आहे समोर, कोणी काही बोललेलं आहे त्यावेळेला योग म्हणजे बाबांशी कनेक्शन म्हणजे फुल स्टॉप. मैं आत्मा हूं, परमात्मा के सामने हूं, परमात्मा मुझे देख रहा है, परमात्मा की किरणों में मैं हूं. तो फुल स्टॉप लागून जाईल. तो बाबा कहते हैं योगी बनना मतलब फुल स्टॉप लगा देना, म्हणजे विस्तार संपला. ताबडतोब आपण बाबाशी कनेक्ट झालो तर आपले जे व्यर्थ संकल्प चाललेले त्याला स्टॉप लागून जातो. कोणत्याही प्रकारे ते व्यर्थ संकल्प आपल्याला तंग नहीं करणार, परेशान नहीं करणार. तो बाबा हमें सिखाता है पवित्र बनो और योगी बनो. मतलब कोई भी बात चल रही है उसको विस्तार में मत लेके जाओ. संकल्पों में भी विस्तार नहीं, बोलने में भी विस्तार नहीं, कर्म में भी विस्तार नहीं. बाबा को याद करो और फुल स्टॉप लग जाए. योगी मतलब फुल स्टॉप. नव काहीतरी बाबा शिकवत असतो आपल्याला रोज. योगी म्हणजे फुल स्टॉप. कि बाबा को याद किया मतलब जो बात चल रही थी वो स्टॉप हो गई. तो किती सुंदर बाबांनी ही पद्धत सांगितलेली फुल स्टॉप लावायची. कारण मग आपलं जर कशाविषयी कोणत्या गोष्टीविषयी जर संकल्प चालू झाला सकाळी, दिवसभर तेच चक्कर चालू राहतात डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये, मनामध्ये, तेच 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 तेच. आणि तेच आपण जेव्हा पहिला विचार आला त्याच वेळेला त्या बाबांची आठवण केली, बाबांना तो विचार सोपवला, तर त्या विचाराला फुल स्टॉप लागून जातो. नाही तर एखादा जर ब्लॉकेज निर्माण झाला, एखादा कोणाविषयी काही विचार मनामध्ये आला, तो वर्षानुवर्ष सुद्धा जात नाही कधी कधी. लेकिन बाबा हमें ये सिखाता है कुछ भी किसी के बारे में कुछ व्यर्थ चले, बाबा को याद कर लो, उस बात को फुल स्टॉप लग जाएगा. तो आज बाबा म्हणताय 18 जानेवारी पर्यंत तुम्ही हा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करा. मी रिजल्ट चेक करणार आहे. तो आज थोड़ा सा विशेष अटेंशन खिंचवा रहे हैं. तो बाबा विशेष लक्ष आपलं खेचतोय या गोष्टींकडे. बाबा म्हणते थोड़ा सा लेकिन बहुत ज्यादा बाबा हमारा ध्यान उधर खिंचवा रहा है कि पवित्र रहना है और फुल स्टॉप लगाना है. पवित्रता और फुल स्टॉप. तो अटेंशन खिंचवा रहा है, प्यार भी कर रहे हैं. सिर्फ अटेंशन नहीं खिंचवा रहे हैं, प्यार भी है. क्योंकि बाप यही चाहते हैं कि मेरा एक बच्चा भी रहे नहीं जाए. म्हणजे मी फक्त लक्षच तुमचं तिकडे खेचत नाहीये, तर प्रेम पण याद्वारे मी माझं प्रेम दर्शवतोय.
माझं प्रेम इतकं आहे तुमच्यावरती की मला असं वाटतं की कोणीच मागे नहीं राहिला पाहिजे, एक भी बच्चा नहीं रह जाए, ये बाबा चाहता है। इसलिए प्यार से हमारा ध्यान खिंचवा रहा है कि बच्चे ये कर लो, ये जो अपवित्रता है, अशुद्धता है, उसका त्याग करो और योगी बन जाओ, क्योंकि बाबा चाहता है मेरा एक भी बच्चा रह नहीं जाए। हर कर्म की श्रीमत चेक करना, अमृत वेले से लेकर रात तक जो भी हर कर्म की श्रीमत मिली है वह चेक करना। मजबूत है ना, साथ चलना है ना, चलना है तो हाथ उठाओ, चलना है तो समान बनेंगे, तब तो हाथ में हाथ देकर चलेंगे ना। तो बाबा कह रहे हैं कि अभी श्रीमत जो मिली हुई है चेक करो, अमृत वेले से लेकर रात तक कैसा दिन बीतता है आपका, किन 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 बातों में हमारा समय व्यर्थ जा रहा है। बाबा म्हणता है हे चेक करा, सकाळी अमृत वेलापासून तर रात्री झोपेपर्यंत काय चाललेलं आहे। मग बाबा म्हणताय आप तो मजबूत हो, हर कर्म की श्रीमत मिली हुई है, चेक करो और मजबूती से ताकत लगा के चेंज कर दो। जो कोई प्रॉब्लम होतोय, जो कोई अडथळा येतोय, जो कोई भी बीच में विघ्न आ रहा है, उसको खत्म करो, जिस आधार से हम बाबा की श्रीमत पर चल सकेंगे। बाबा कह रहे हैं आप तो मजबूत हो, तो इस मजबूती को श्रीमत पर चलने के काम में लगाओ। तो बाबा कह रहे साथ चलना है तो समान बनेंगे, तब तो हाथ में हाथ देकर चलेंगे ना। करना ही है, बनना ही है, यह दृढ़ संकल्प करो। तो बाबा कहते हैं कि चलना तो है, साथ में चलना है, तो समान बनेंगे, तब तो हाथ में हाथ देकर चलेंगे ना। करना ही है, बनना ही है, ये दृढ़ संकल्प करो। बाबा म्हणते करायचंच आहे, बनायचंच आहे, ये दृढ संकल्प करो। बिलकुल पक्का निश्चय पाहिजे की मला बाबांसारखं बनायचंय, बाबांसारखी स्थिती बनवायची, ब्रह्मबाबांसारखं जीवनामध्ये गुणांची धारणा करायची, शिवबाबांसारखं निराकारी स्थितीमध्ये राहायचंय, मला आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय। बनना ही है, करना ही है, बाप समान बनके हमें बाबा के साथ में जाना है। अगर साथ में नहीं जाएंगे तो बीच में धर्मराज रोक लेगा और हमें अनेक प्रकार की भयंकर सजाएं खानी पड़ेगी। इसलिए बाबा कहते हैं साथ में चलना है तो पहले ही समान बन जाओ। हम साथ में परमधाम जाएंगे तो फिर यहाँ कोई सजाओं की आपको रुकना नहीं पड़ेगा, उसके लिए सजा खानी नहीं पड़ेगी। सजा का आपका कोई संबंध ही नहीं रहेगा। लास्ट समय में आप सीधा मेरे साथ में परमधाम चले आओगे। तर त्याच्यासाठी पक्क पाहिजे की करना ही है, बनना ही है। तर बाबा म्हणता है ये दृढ़ संकल्प करो। 15-20 दिन यह दृढ़ता रहती है, फिर धीरे धीरे थोड़ा अलबेलापन आ जाता है। कोणता निर्णय घेतला 1 तारखेपासून मला असं करायचंय, बाबांना माहिती काय होतं प्रॉब्लेम। बाबा म्हणताय 15-20 दिन चलते हैं, दृढ़ता रहती है, पक्केपणा राहतो, नंतर मग हळूहळू थोडंसं त्याच्यामध्ये अलबेलापन येऊन जातो। 15-20 दिन कह रहे बाबा। आपल्याकडे म्हणतात दुनियामध्ये नव्याचे 9 दिवस काहीतरी सुरू केले, आता चालेल, किती दिवस चालेल बघू आपण। लेकिन बाबा उससे भी ज्यादा बढ़कर कह रहे हैं कि 15-20 दिन तक तो बच्चे कोई संकल्प करते हैं तो चलता है, उस हिसाब से वो चलते हैं, लेकिन फिर बाद में उसमें थोड़ी ढिलाई आ जाती है। ठीक है, एवढं काहीतरी ऐसा आ जाता है थोड़ा सा। तो बाबा कहते हैं तो अलबेलेपन को खत्म करो। ज्यादा में ज्यादा देखा है 1 मास फुल उमंग रहता है। बाबा म्हणताय असा अनुभव आहे, बघितलेलं आहे बच्चांचं की 1 महिन्यापर्यंत फुल उमंग राहतो, जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत उमंग राहतो, नंतर ढिले पडून जातं। बाबा म्हणताय हे आता नाही परवडणार, आता हे नाही करायचंय, आता जो मागे केला असेल ढिलेपणा, अलबेलापण जो काही आला असेल तो झाला, आता ती गोष्ट झाली, त्याला फुल स्टॉप लावा। इथून पुढे अशी रिझल्ट नाही पाहिजे। आता निर्णय घेतलेला आहे, पक्केपणा आपल्यामध्ये पाहिजे की मला जोपर्यंत मी संपूर्ण बनत नाही, जोपर्यंत मी या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत मला फुल पुरुषार्थ करायचा आहे, चांगला पुरुषार्थ करायचा आहे, बाबांचा हात सोडायचा नाहीये, बाबांच्या श्रीमतवर चालायचंय, कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नाही करायची, मला 4ही विषयामध्ये पुढे जायचंय। तो बाबा कह रहे ये जो 15-20 दिन महीना भर चलता है, नया कुछ शुरू करते हो तो ऐसा नहीं,
अभी अलबेलेपन को संपूर्ण रीति से विदाई देनी है और जिस पर चलने का निश्चय किया है उस पर परमानेंट चलकर अपना संपूर्ण श्रेष्ठ भाग्य बना लेना है। तो अभी यह वर्ष समाप्त होगा, तो क्या समाप्त करेंगे? वर्ष समाप्त करेंगे कि वर्ष के साथ जो भी जिस संकल्प में भी धारणा में भी कमजोरी है उसको समाप्त करेंगे। तो बाबा कहते हैं कि अभी ये वर्ष तो समाप्त, उस समय वो कुछ दिन पहले की मुरली है, अभी तो वर्ष समाप्त हो गया है, नया चालू हो गया है। तो अभी हम नए 2026 में जब हमने प्रवेश किया है, पिछला पुराना सब कुछ हमने छोड़ दिया है। नहीं छोड़ा होगा तो आज ही छोड़ देना है और हमें नए तरीके से ये नए जीवन को अपनाना है। बाबा का बनकर बहुत सुंदर श्रेष्ठ भाग्य का निर्माण हमें करना है। तो बाबा कह रहे हैं अभी ऑटोमेटिक दिल में यह रिकॉर्ड बजना चाहिए, अब घर चलना है। बाबा म्हणते हे रेकॉर्ड ऑटोमॅटिक आतल्या आत चालू राहिलं पाहिजे की अब घर चलना है। तो घर चलना है तो घर क्या क्या साथ लेके जाना है? घर वापस जाना है मुझे परमधाम में, घर चलना है, घर चलना है, जायचंच एक दिवस असं नाही। आपण काय काय घेऊन जाणार आहे सोबत, त्याची तयारी। कहीं पे भी हमें जाना होता है तो तैयारी चलती है, हम तैयारी करते हैं, हमें वहां क्या क्या लगेगा उस हिसाब से हम तैयारी करते हैं। तर आता परमधाम मध्ये जायचंय आपल्याला, परमधाम मधून सतयुगामध्ये यायचं तर काय काय लागणार आहे? मग परमधाम मध्ये कसं जायचंय इथून तयारी आहे की आपले सगळे हिशोब संपवून जायचंय, सजा कुठल्याही प्रकारची आपल्याला शिल्लक ठेवायची नाहीये, काही कर्मभोगाद्वारे चुकतू करून टाकायचे, काही बाबांच्या प्रेमामध्ये आपले हिशोब चुकतू करून टाकायचे, नवीन हिशोब नाही बनवायचे, नवीन आता विस्तारामध्ये नाही जायचंय। आता परमधाम मध्ये जाऊन मग आपल्याला काय पाहिजे? तिथे 7 गुणांनी संपन्न आत्मा आहे, तर 7 गुण मला माझ्यामध्ये भरून घ्यायचे। सतयुग त्रेतामध्ये मला त्या दिव्य गुणांच्या स्थितीमध्ये राहायचंय, मला तिथे विकारांची गरजच नाहीये, मला तिथे बिना विकारांचं राहायचंय। सतयुगामध्ये दिव्य गुणांसहित मला राहायचंय, तर इथून मला माझ्यामध्ये ते दिव्य गुण भरून घ्यायचे। दिव्य गुण भरण्यासाठी आणि दिव्य गुणांची खूप चांगल्या प्रकारे धारणा करण्यासाठी मला बाबांचे हे ज्ञान रोज खूप चांगल्या प्रकारे ऐकायचंय, त्याला चांगल्या प्रकारे मंथन चिंतन करून माझं ज्ञान बनवायचंय आणि ते ज्ञान प्रॅक्टिकल मध्ये आणण्यासाठी बाबांशी कनेक्शन जोडायचंय, बाबांकडून शक्ती घ्यायची आणि मग त्याचं सेवेमध्ये उपयोग करायचा आहे। हे सगळं जे आपण करू सगळं आपल्या सोबत येणार आहे, ते प्रारब्धाच्या रूपामध्ये आपल्या सोबत येणार आहे। तो बाबा म्हणते ये अंदर ही अंदर दिल में ये रिकॉर्ड बजना चाहिए कि अब घर चलना है, तो फिर वो सारी स्मृति आ जाएगी कि घर में क्या क्या आने वाला है साथ में। यहाँ का कुछ नहीं आने वाला है साथ में, जो साथ में आने वाला है वो उसकी तैयारी अब हमें करनी है। बाकी यहाँ जो हमें रोल मिला है, जो जिम्मेदारी मिली है, उसको निभाते निभाते हमें दिव्य गुणों की धारणा करनी है, बाबा से कनेक्ट होकर अपने विकर्म विनाश करते जाना है और हमें फिर घर वापस चलना है। तो यहाँ किसी में भी किसी इस दुनिया की किसी भी प्रकार की जो भी चकाचौंध है, जो हो रहा है दुनिया में, माया का पॉम्प बाबा कहते हैं, उसमें हमको फंसना नहीं है। बिल्कुल हे पक्का आपल्याला होऊन जाईल जेव्हा हा मंत्र आपल्या बुद्धीमध्ये राहील, अब घर चलना है, घर चलना है। परमधाम से आए थे, 5000 साल हमने इस दुनिया में पार्ट बजाया, अभी घर जाना है आराम करने के लिए। हम थक गए हैं पार्ट बजा के, घर जाके आराम करना है। लेकिन जाना कैसे है? पूरी तैयारी के साथ सतयुग में आने की। फक्त घरी जायचा विषय नाहीये, सतयुगामध्ये येण्याच्या पूर्ण तयारी सहित आपल्याला घरी जायचंय, म्हणजे मग घरी जाऊन आराम करता येईल आणि सतयुग त्रेतामध्ये आरामात राहता येईल, ते सुंदर जीवनाचा अनुभव घेता येईल। म्हणून जे बाबा आपल्याला रोज मुरलीमधून सांगतो त्याची धारणा आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपल्याला करून दाखवायची आहे। तो सिर्फ चलना नहीं है लेकिन राज्य में भी आना है। सिर्फ चलना नहीं है, राज्य में भी आना है। बाबा कह रहे हैं की फक्त घरी नाही चालायचंय, तुम्हाला राज्यामध्ये यायचंय, म्हणजे राज्यामध्ये येण्याची, राजा बनण्याची तयारी करायची। आणि तेच तर बाबा शिकवतोय आपल्याला, सतयुगामध्ये कसं राहायचंय, सतयुगामध्ये राजा बनून कसं राहायचंय, किंवा सतयुगामध्ये
आपली अतिउच्च लेवल कशी करायची, आपलं नशीब चांगलं बनवायचं सतयुगासाठी, तर इथं ती तयारी आपल्याला करायची आहे. आणि जे सतयुगामध्ये आपण राहणार आहे, जशा पद्धतीने राहणार आहे तसं इथं राहायला सुरुवात करायची. सतयुग त्या टायमिंगवर स्टार्ट होईल, त्याच्या टायमिंगवर, समयानुसार जो कालचक्र आहे त्या गतीनुसार ते सतयुग येईल इथं या धर्तीवरती. आपण सतयुगामध्ये देवता बनून येऊ त्यावेळेला. पण आपलं जे सतयुग आहे, जी प्रॅक्टिस आहे सतयुगाची, ती आत्ताच आपली स्टार्ट झाली पाहिजे. सतयुगामध्ये जसं आपण बोलणार, वागणारे, भावना ठेवणारे, विचार करणारे, ते सगळं आता इथं स्टार्ट झालं पाहिजे. इथं आपल्यामध्ये आपल्यावरती कलियुगाचा कुठलाही प्रभाव नसला पाहिजे. कलियुगाचे मनुष्य जसं बोलतात, जसं विचार करतात, जशी भावना ठेवतात, त्याच्यातलं आपल्यामध्ये आता काहीच नाही पाहिजे. क्योंकि हमको वहां जाके राज करना है. तो ऐसे ही बाबा राज नहीं सौंपेगा हमको. हमें यहाँ दिखाना पड़ेगा कि हम कितने लायक बने हैं, कितने पात्र बने हैं, कितने हम प्यार से रहते हैं एक दूसरे के साथ, कितनी शक्तिशाली स्थिति में रहते हैं, कितने सुखदायी स्थिति में रहते हैं, हम कितने पवित्र बने हैं, हम कितने प्यारे बने हैं. ये हमको दिखाना पड़ेगा. तब बाबा हमको वो राज सौंपेगा. तर दाखवायचं म्हणजे आपण ज्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जिथं राहतोय तिथं दाखवावं लागेल आपल्याला. तो ये लक्ष्य हमें इस मुरली से पक्का करना है कि हमें पवित्र रहना है. और हमें जो बाबा सिखाता है कि योगी बनना है, फुल स्टॉप लगाना है, दिव्य गुणों की धारणा अपने अंदर करनी है, सतयुग की प्रैक्टिस करनी, ये हमें इस मुरली से पक्का करना है. और जनवरी में हमें ये करके दिखाना है. अच्छा, चारों ओर के महान पवित्र आत्माओं को बाप दादा का विशेष दिल की दुआएं, दिल का प्यार और दिल में समाने की मुबारक हो. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, गुड नाइट, नमस्ते, वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान है, चेकिंग करने की विशेषता को अपना निजी संस्कार बनाने वाले महान आत्मा भव. जो भी संकल्प करो, बोलो, कर्म करो, संबंध या संपर्क में आओ, सिर्फ यह चेकिंग करो कि यह बाप समान है. बाबा म्हणताय आता हे जे आपल्याला करून जे दाखवायचंय, जैसे मुरली है वैसा ही बाबा का वरदान है. तो बाबा समजाते जो संकल्प करायचा आहे, जो विचार मनामध्ये करायचा आहे, बोलायचं आहे, कर्म करायचं आहे, कॉन्टॅक्ट मध्ये यायचंय, तर त्यावेळेला चेकिंग करा. स्वतःचं चेकर बना. चेकिंग करा कि क्या ये बाप समान है. मतलब मेरी जगह पे ब्रह्मा बाबा होते या ब्रह्मा बाबा के शरीर में शिव बाबा बैठे होते या फिर गुलजार दादी के शरीर में बैठे होते शिव बाबा, तो क्या वो ऐसा बोलते, क्या वो ऐसा विचार करते, क्या वो ऐसा कर्म करते, क्या वो कांटेक्ट में ऐसे आते किसी के. बाबा कहते ये चेक करो. अभी इस चेकिंग की जरूरत है. अंतिम समय आ गया है. अब हर एक बात में बाप समान हम बन रहे, चल रहे, कर रहे, ये चेक करना है. बाबा कहते पहले मिलाओ, फिर प्रॅक्टिकल में लाओ. पहिले चेक करा की त्यांचं पण असं राहिलं असतं का विचार, ते पण असे बोलले असते का, त्यांची अशी भावना झाली असती का, त्यांनी असं केलं असतं का, ते असे कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले असते का. बाबा म्हणतात पहिले मिलाओ, पहिले कम्पेअर करा, बघा त्यांनी असं केलं असतं का, मग प्रॅक्टिकल करा. जर लक्षात आलं की हा त्यांनी पण असं केलं असतं, तर जे केलं असतं त्यांनी ते करा, तेच बोला. तो फिर प्रैक्टिकल में लाओ. जैसे स्थूल में भी कई आत्माओं के संस्कार होते हैं. पहले चेक करेंगे, फिर स्वीकार करेंगे. बऱ्याच जणांचे असे संस्कार असतात. समजा भोजनाचं ऍटम आहे काही, तर पहिले टेस्ट करतात, मग बरं वाटलं थोडंसं तुकडा खाऊन बघतात, बरं वाटलं तर मग घेतात सगळं. तो ऐसे बाबा कह रहे हैं की आपको भी पहिले चेक करना. म्हणजे सगळं जे काही विचाराला मनामध्ये लगेच त्याच्यामध्ये जायचं नाही. त्या प्रोसेसमध्ये लगेच बोलणं आपल्याला वाटलं लगेच आपण बोलून दिलं असं नाही व्हायला पाहिजे. पहिले चेक करा, थोडंसं टेस्ट करून थोडंसं बघा, आतल्या आत चित्र बघा की मी जर असं बोललो तर त्याचा काय परिणाम होईल,
मी जर असं बोललो आणि बाबा नसते असे बोलले तर माझं किती चूक होऊन जाईल मोठी. तर बाबा म्हणते असं आतल्या त्याची थोडी टेस्ट करून बघा की त्याचा परिणाम काय होईल. 1 सेकंदासाठी थांबा, पॉज घ्या, बघा काय होईल, आणि मग बाबा म्हणताय की त्याला प्रॅक्टिकल मध्ये आणा. तो ऐसे आप महान पवित्र आत्माएं हो, तो चेकिंग की मशीनरी तेज करो, इसे अपना निजी संस्कार बना दो, यही सबसे बड़ी महानता है. बाबा म्हणताय ही चेकिंगची जी मशिनरी आहे त्याची स्पीड वाढवा, म्हणजे चेक करत चला प्रत्येक वेळेला चेक करा. बाबा म्हणताय हा तुमचा संस्कारच बनला पाहिजे, ऑटोमॅटिक नाही झालं पाहिजे. विचार, बोलणं, कर्म हे ऑटोमॅटिक नाही झालं पाहिजे. बाबा म्हणताय तुमचा संस्कार बनला पाहिजे की मला पहिले चेक करायचं मग बोलायचं. माझ्या जागी ब्रह्मबाबा किंवा शिवबाबा असते तर त्यांनी काय केलं असतं, ते बोलले असते का. बाबा म्हणताय थोडं थांबा, विचार करा, मग बोला, मग त्याचं चिंतन करा. तर बाबा म्हणताय ही सगळ्यात मोठी महानता आहे. स्लोगन, संपूर्ण पवित्र और योगी बनना ही स्नेह का रिटर्न देना है. बाबा इतकं प्रेम करतो, इतकं चांगली मुरली चालवतो आपल्यासाठी, इतकं चांगलं ज्ञान देतो आपल्याला, इतके चांगले महावाक्य आपल्यापर्यंत पोहोचताय, इतक्या चांगल्या प्रकारे बाबांनी आपल्याला तयार करत जातोय, त्याच्या व्हायब्रेशन मध्ये आपण चालतोय, त्याने आपल्याला गोदीमध्ये घेतलेलं आहे, त्याने दत्तक घेतलेलं आहे, आपला नवा जन्म झालेला आहे. तर त्याचं इतकं प्रेम आहे आपल्यावरती, त्याचं प्रेमाचं रिटर्न काय द्यायचंय. बाबा म्हणते संपूर्ण पवित्र और योगी बनो, बाकी कुछ नहीं चाहिए बाबा को. बाबा कह रहे अगर मेरे प्यार का रिटर्न देना है, त्याचा जर तुम्हाला मोबदला द्यायचा आहे तर काय द्या, तुम्ही संपूर्ण पवित्र बना आणि योगी बना. जे आपल्याच फायद्याची गोष्ट आहे. योगी बनलो तर पाप भस्म होतील आपले, पवित्र बनल्यावरती ती जी दिव्य धारणा होईल आपल्यामध्ये तर आपण देवता बनून जाऊ. अच्छा, ओम शांती.